मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची ते भेट घेणार आहेत। राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार असल्याची माहिती आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। शिवाजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिलाच राजधानी दिल्लीचा दौरा आहे। या दौऱ्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या भेटी ठरल्या असल्याचं समजतंय। मात्र या भेटीच्या पलीकडेही केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर ते काही मंत्र्यांच्या भेटी घेतील। त्यामध्ये वेगवेगळ्या विभागाची जी कामं आहेत महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून ती समजून घेणं आणि ती कुठपर्यंत आली आहेत, महाराष्ट्राला निधी किती प्रमाणात मिळू शकतो या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प आहे। केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला भरीव तरतुदीची अपेक्षा आहे, कारण महाराष्ट्रामध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे। खास करून भाजपचा तर ऐतिहासिक विजय होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे। त्यामुळे महाराष्ट्राला केंद्राकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत अजित पवार येऊन गेलेले आहेत, देवेंद्र फडणवीस येऊन गेलेले आहेत, मात्र एकनाथ शिंदे आतापर्यंत आलेले नाहीत। आता पहिल्यांदाच एकनाथ शिंदे येताना पाहायला मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं काल एनडीएची बैठक होती, त्या बैठकीमध्ये देखील एकनाथ शिंदे नव्हते। मात्र आज ते स्वतः एक वैयक्तिकरित्या भेट घेऊन दिल्लीमध्ये काय नक्की सांगतायत महाराष्ट्राच्या संदर्भात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।